पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना त्याच रोजच्या कामातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना उंबरठा ओलांडून समाजात वावरण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये जसे की वटपौर्णिमा, हळदी-कुंकू कार्यक्रम, झिम्मा फुगडी घालणे, मंदिरातील पवित्र रिच्युअल्स करणे जसे की शिवामूठ, अभिषेक घालणे असे अनेक रिच्युअल्स केले जायचे. त्यांनी काय व्हायचे की ती स्त्री घरकामातून थोडासा वेळ अनेक स्त्रियात घालवायची, ज्यांनी गप्पा गोष्टी व्हायच्या, करमणूक व्हायचे, नटणे मोरडणे व्हायचे. आज आपण शिवामूठ का घालायची ना ते आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल इतकेच असायचे. तर आपल्या संस्कृतीत असे अनेक व्रतवैकल्ये आलीत ज्यांनी त्या घराबाहेर मंदिरात जाऊ लागल्या. त्यातलीच ही एक शिवामूठ. यात दानधर्माचे महत्त्व देखील कळते, कारण पूर्वी त्या बायका जे काही मूठ घेऊन जायच्या धान्यांची ती पिंडीवर वाहायच्या आणि ते पिंडीवर वाहिलेले धान्य तेथील पुजाऱ्याला घरी नेता यायचे, ज्याने त्याला संसाराला एक मदत मिळायची. आणि आपण थोडं का होईना, मूठभर का होईना दान केलं अशी भावना त्या स्त्रियांमध्ये. तर अशा प्रकारे एकमेकांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम पूर्वी अशा अनेक व्रतवैकल्यांमधून व्हायचं. का तर मूठ घालणाऱ्या स्त्रीला आपल्याला मिळालेले आशीर्वाद महत्त्वाचे वाटायचे आणि त्या पिंडीवर त्या स्त्रीने वाहिलेली धान्याची मूठ आपल्याला आज घरी नेता येईल असं त्या पुजाऱ्याला वाटायचे. त्यामुळे नकळत एकमेकांना सहाय्य व्हायचे. आज आपण सर्व सुस्थितीत असतो, सुस्थितीत आहोत, तरीही आज आपण अशा अनेक आपल्या पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अगदी आवडीने भक्तिभावाने करत राहतो. आजकालची जी काही तरुण पिढी आहे ज्याच्यामध्ये माझाही समावेश आहे बरं का. तर आम्हाला थोडंसं फॅशन, थोडंसं फॅन्सी आणि व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर स्टेटस दाखवण्यासाठी का होईना पण ह्या सगळ्या परंपरा करू वाटत आहेत. कुठल्याही माध्यमातून, कुठल्याही भावनेने त्या परंपरा आमच्याकडून चालू राहिलेत याला मात्र महत्त्व आहे.